Welcome back to all students. My name is A.M. Sapkar, lecturer in Electronics Engineering Department, and I will take the subject that is EEM. तर मागे आपण या विषयाचं बेसिक आपण स्टडी केलं होतं. ओके, तर या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत युनिट नंबर 1 दॅट इज कंडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल्स. वेगवेगळ्या मटेरियलचं आपण काय स्टडी करणार आहोत, कंडक्टिव्हिटी. ओके, तर सिलेबसमध्ये हे व्हेरियस पॉईंट्स आहेत, आपण एकदा रिव्हिजन करून घेऊया. तर काय काय बघायचं आपल्याला की टर्म्स अँड फॅक्टर अफेक्टिंग द रेजिस्टिव्हिटी ऑफ द इलेक्ट्रिक मटेरियल. इलेक्ट्रिकल मटेरियलच्या रेजिस्टिव्हिटीवर कोणकोणते फॅक्टर हे परिणाम करतात. अफेक्ट करणे म्हणजे काय, परिणाम करणे. ओके, तर कोणकोणते पॅरामीटर आहेत की जे रेजिस्टिव्हिटीवर परिणाम करतात ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉन मोबिलिटी हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मटेरियलमध्ये एनर्जी लेवल ही कशी असते ते आपण बघणार आहोत. त्यानंतर मेटल हे काय आहेत, मेटलमधून इलेक्ट्रिक सप्लाय हा फ्लो होतो म्हणजे ते काय आहेत, कंडक्टर आहेत. तर ह्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉनचं इमिशन हे कसं होतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मोड्स ऑफ इमिशन. ओके, त्याच्यामध्ये व्हेरियस प्रकारचे मोड आहेत म्हणजे थर्मोइक, फोटो इलेक्ट्रिक आणि फील्ड इमिशन हे आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सेकंडरी इमिशन. त्यानंतर त्याचं कन्सेप्ट, मटेरियल कोणकोणते इन्वॉल्व असतात सेकंडरी इमिशनमध्ये आणि त्याचं ॲप्लिकेशन हे कुठे आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की टेम्परेचरचा इफेक्ट. टेम्परेचर म्हणजे काय, तापमान. टेम्परेचर कमी जास्त झालं की मेटलची कंडक्टिव्हिटीवर काय परिणाम होतो ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर काही मटेरियल असे असतात त्याला आपण काय म्हणतो, सुपर कंडक्टिव्हिटी मटेरियल. तर ते मटेरियल हे कोणते आहेत आणि त्यांना आपण का सुपर कंडक्टिव्हिटी म्हणायचं ते आपण बघणार आहोत. त्यानंतर इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ द मेटल म्हणजे कंडक्टर हे आपल्याला बघायचं आहे. आणि सर्वात शेवटचा पॉईंट आहे की थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. थर्मो म्हणजे काय, थर्मोचा अर्थ होतो टेम्परेचर. थर्मो मीन्स व्हॉट, टेम्परेचर. त्याची कन्सेप्ट स्टडी करायची आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते मटेरियल आपण यूज करू शकतो आणि त्याचं ॲप्लिकेशन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिला पॉईंट बघणार आहोत. तर पहिला पॉईंट काय आहे, टर्म्स अँड फॅक्टर्स अफेक्टिंग द रेजिस्टिव्हिटी ऑफ द इलेक्ट्रिकल मटेरियल. ओके, तर सर्वात प्रथम अगोदर आपण रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी म्हणजे काय हे आपण स्टडी करूया. ओके, तर सर्वात अगोदर हे आर, हा आर कोणाचा सिम्बॉल आहे, तर आर इट इज यूज टू डिनोट द रेजिस्टन्स. कोणत्या पण मटेरियलचं काय असणार आहे, एक रेजिस्टन्स असणार आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय की प्रॉपर्टी टू अपोज, काय, प्रॉपर्टी टू अपोज द फ्लो ऑफ करंट. फ्लो ऑफ करंट, करंटच्या फ्लोला अपोज करायची प्रॉपर्टी म्हणजे काय, रेजिस्ट करणे, त्याला थांबवायचा प्रयत्न जो करते त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं, रेजिस्टन्स. आणि त्याचं युनिट काय आहे, ओहम. बरोबर. तर रेजिस्टन्स म्हणजे काय की मटेरियलला जर आपण इलेक्ट्रिक सप्लाय दिला तर त्यातून लगेच करंट हा फ्लो होणार नाही आहे. डिपेंडिंग ऑन द मटेरियल देर इज अ सर्टन अपोज टू द फ्लो ऑफ करंट. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं आहे, रेजिस्टन्स. ओके, रेजिस्टन्स याला म्हणलं तर त्यानंतर आपण बघूया की रेजिस्टिव्हिटी कोणाला म्हणायचं. रेजिस्टन्सची तर डेफिनेशन आपण बघितली. मग रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, तर रेजिस्टिव्हिटी इज डिफाईन्ड ॲज अ रेजिस्टन्स ऑफ ए पीस ऑफ मटेरियल. रेजिस्टन्स कोणाचा, एखादा आपण पीस घेतला आहे मटेरियलचा, कोणता पण मटेरियलचा, ज्याची लांबी किती आहे, 1 मीटर आहे आणि ज्याचा एरिया किती आहे, 1 क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, तर ज्या मटेरियलची लांबी आहे 1 मीटर आणि ज्याचा एरिया आहे 1 मीटर स्क्वेअर, अशा मटेरियलचा जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सला आपण काय म्हणायचं आहे, रेजिस्टिव्हिटी. तर बघा, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय की एक मटेरियल घेतला ज्याची लांबी आहे 1 मीटर
ज्याचा एरिया आहे 1 मीटर स्क्वेअर आणि त्या मटेरियलचा जो रेजिस्टन्स निघणार आहे त्या रेजिस्टन्सला आपण काय म्हणायचं आहे, रेजिस्टिव्हिटी म्हणायचं आहे. ओके, सो व्हॉट इज द डिनोशन ऑफ द रेजिस्टिव्हिटी. जसं रेजिस्टन्स आपण हा ओहममध्ये दाखवला तसं रेजिस्टिव्हिटी दाखवण्यासाठी आपण यूज करत आहोत सिम्बॉल रो. ओके, तर हा सिम्बॉल आहे रो. सो याचा फॉर्म्युला येणार आहे रेजिस्टन्स त्या मटेरियलचा, त्यानंतर त्या मटेरियलचा एरिया भागिले त्या मटेरियलची लेंथ. तर हा झाला फॉर्म्युला ऑफ द रेजिस्टिव्हिटी ऑफ द एनी मटेरियल. कोणत्या पण मटेरियलचं रेजिस्टिव्हिटी जर काढायची झाली तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, आर इंटू ए डिवायडेड बाय एल. तर आर म्हणजे काय, त्या मटेरियलचा रेजिस्टन्स, त्या मटेरियलचा एरिया, त्या मटेरियलची लेंथ. ओके, ज्याप्रमाणे रेजिस्टन्सचं युनिट काय आहे ओहम, त्याचप्रकारे रेजिस्टिव्हिटीचं युनिट आहे ओहम मीटर. काय आहे, ओहम मीटर. तर हे झालं आपलं रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय कळतं आहे की अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. बरोबर, रेजिस्टन्स बघितला, रेजिस्टिव्हिटी बघितला. आता आपल्याला काय बघायचं आहे, कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटी. बघा, रेजिस्टिव्हिटीच्या उलट काय आहे, कंडक्टिव्हिटी, आणि रेजिस्टन्सच्या उलट काय आहे, कंडक्टन्स. ओके, रेजिस्टन्सच्या उलट काय आहे, कंडक्टन्स. तर रेजिस्टन्स काय करत होता, काय शो करतो आपल्याला की फ्लो ऑफ करंटला अपोजिशन. त्याच्याच उलट कंडक्टन्स आपल्याला काय शो करणार आहे, तर कंडक्टन्स विल शो द कंडक्टिव्हिटी. मटेरियलमध्ये करंटची कंडक्टिव्हिटी चेक करण्यासाठी आपण काय यूज करतो, कंडक्टन्स. सो कंडक्टन्स इज डिफाइंड ॲज रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टन्स. द कंडक्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल G. डेफिनेशन काय आहे त्याची, रेसिप्रोकल म्हणजे 1 डिवायडेड बाय रेजिस्टन्स, 1 डिवायडेड बाय द रेजिस्टन्स. त्याचप्रकारे आपण कोणाला डिफाईन करायचं आहे, कंडक्टिव्हिटीला. कंडक्टिव्हिटी ही काय आहे, रेजिस्टिव्हिटीच्या उलट. तर कंडक्टिव्हिटीचं डिनोट करण्यासाठी आपण इथे यूज केलं आहे सिम्बॉल सिग्मा. काय सिम्बॉल आहे, सिग्मा. तर कंडक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. हा काय आहे, रो. कशासाठी यूज केला आपण, टू डिनोट द रेजिस्टिव्हिटी. तर कंडक्टिव्हिटी रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी हे आहे. कंडक्टिव्हिटी आपल्याला काय शो करतो आहे, फ्लो ऑफ करंट, आणि रेजिस्टिव्हिटी आपल्याला काय शो करते, अपोजिशन टू दी करंट. बरोबर. तर हे झालं बेसिक ऑफ द रेजिस्टिव्हिटी अँड द कंडक्टिव्हिटी. आता आपल्याला पॉईंट काय बघायचा आहे की ह्या रेजिस्टिव्हिटीवर कोणकोणते फॅक्टर्स हे अफेक्ट करतात. रेजिस्टिव्हिटी जी आहे इलेक्ट्रिकल मटेरियलची, त्याच्यावर कोणकोणते फॅक्टर हे परिणाम करतात ते आपल्याला आता येणाऱ्या पॉईंटमध्ये बघायचं आहे. ओके, सो लेट्स सी. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला जो पॉईंट बघायचा आहे तो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द रेजिस्टिव्हिटी ऑफ द इलेक्ट्रिकल मटेरियल. तर कोणकोणते फॅक्टर आहेत ते, पहिलं आहे टेम्परेचर, की टेम्परेचरचा काय परिणाम होतो आहे रेजिस्टिव्हिटीवर ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर ऑलॉईंग म्हणजे काय, की एका मटेरियलसोबत दुसरा मटेरियल ॲड करणे, त्याला आपण म्हणतो अलॉईंग. म्हणजे अलॉय म्हणजे काय, इट इज अ मिक्सचर ऑफ मेनी मटेरियल. खूप साऱ्या मटेरियलचं मिक्सचर करणे म्हणजे काय, कोणती पद्धत आहे ती, त्या पद्धतीला आपण म्हणतो अलॉईंग. तर अलॉईंग केल्यावर रेजिस्टिव्हिटीवर काही परिणाम होतो आहे का ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर कोल्ड वर्क म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला यूज करणार आहोत मेकॅनिकल वर्कमुळे रेजिस्टिव्हिटीमध्ये काही परिणाम होतो आहे का ते आपल्याला बघायचं आहे.
आणि त्यानंतर चौथा जो फॅक्टर आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे एज हार्डनिंग. म्हणजे जसजसं मटेरियलचं वय वाढत जाईल, म्हणजे मटेरियल नवा आहे का मटेरियल जुना आहे, म्हणजे त्याचं एजचा रेजिस्टिव्हिटीवर काही परिणाम होतो आहे का ते आपल्याला बघायचं आहे. तर हे 4 पॅरामीटरचं आपल्याला इफेक्ट बघायचा आहे ऑन द रेजिस्टिव्हिटी. ओके, तर याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो आहे टेम्परेचर. बघा टेम्परेचर, तर याच्यामध्ये तो काय सांगतोय की जर टेम्परेचर जर वाढलं विथ इंक्रीज म्हणजे काय, टेम्परेचर जर वाढलं तर रेजिस्टन्स ऑफ द मेटल्स काय होणार आहे, वाढणार आहे. मेटलचा रेजिस्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. हे कळलं. दुसरं, तेच जर सेमीकंडक्टर जर असेल आणि इन्सुलेटर जर असेल, जर आपण टेम्परेचर जर वाढवलं तर त्याचा रेजिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. मेटलमध्ये काय झालं होतं, रेजिस्टन्स वाढला होता. कळलं. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जर एखाद्या मेटलचा रेजिस्टन्स 0 आहे, कोणत्या पण मेटल म्हणजे काय, कॉपर, सिल्वर, गोल्ड, ॲल्युमिनियम, कोणत्या पण मेटलचा जर रेजिस्टन्स 0 असेल ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर पण 0 आहे आणि त्याचा रेजिस्टन्स पण 0 आहे, अशा मेटलला आपण काय म्हणायचं, सुपर कंडक्टिव्ह मेटल और सुपर कंडक्टिव्हिटी. तर बघा आपल्याला काय बघायचं आहे की टेम्परेचरचा रेजिस्टन्सवर होणारा परिणाम. तर मेटल जर असेल तर ही टेम्परेचर वाढलं, रेजिस्टन्स पण वाढतोय. सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर जर असेल, टेम्परेचर जर वाढलं तर रेजिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. पहिला पॉईंट काय आला. त्यानंतर दुसरा पॉईंट अलॉईंग. बरोबर आहे. अलॉईंग मी काय म्हणलं की आपण एका मेटलमध्ये दुसरा मेटल ॲड करत आहोत, म्हणजे काय करतोय आपण, मिक्सचर करतोय. त्या पद्धतीला आपण काय म्हणलं होतं, अलॉईंग. बरोबर आहे. तर अलॉईंगमध्ये जर आपण अलॉईंग केली तर त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही काय होत आहे, रेड्यूस होत आहे. बघा, कंडक्टिव्हिटी जर रेड्यूस होत असेल तर रेजिस्टिव्हिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे. तर अलॉईंग जर आपण केलं तर त्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी ही इन्क्रीज होणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कोल्ड वर्क म्हणजे काय करायचं, मी सांगितल्याप्रमाणे की मेकॅनिकल वर्क जर केलं, सपोज आपण 2 मेटल जोडले, त्याला आपण बेंड केलं, त्याचा एरिया आपण चेंज केला, तर तसं जर केलं तर त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे ती काय आहे, इन्क्रीज होणार आहे. कंडक्टिव्हिटी जी आहे ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कंडक्टिव्हिटी जर डिक्रीज झाली तर रेजिस्टिव्हिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कारण की आपण मागच बघितलं की कंडक्टिव्हिटीला आपण कशाने दाखवलं, सिग्माने. कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. जर कंडक्टिव्हिटी वाढली, रेजिस्टिव्हिटी कमी होणार. कंडक्टिव्हिटी कमी झाली, रेजिस्टिव्हिटी वाढणार. तर हे झालं आपलं कोल्ड वर्क. आणि शेवटचं आहे एज हार्डनिंग. म्हणजे जसजसं मटेरियलचं वय हे वाढत जाईल त्याच प्रकारे त्याची रेजिस्टिव्हिटी पण ही काय होणार आहे, इन्क्रीज होईल ड्यू टू एज हार्डनिंग. तर हे होतं व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द इलेक्ट्रिकल मटेरियल. तर हा आहे त्याचा समरी टेबल. समरी टेबलमध्ये आपण एक शॉर्टमध्ये त्याचं रिव्हिजन करून घेऊ. तर बघा, फर्स्ट आहे टेम्परेचर. ओके, टेम्परेचरचा परिणाम आपल्याला बघायचा आहे रेजिस्टिव्हिटीवर. तर बघा, रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज होणार विथ इन्क्रीज इन अ टेम्परेचर. कशासाठी, मेटलसाठी, फॉर मेटल. तेच जर सेमी कंडक्टर असेल किंवा इन्सुलेटर जर असेल तर रेजिस्टिव्हिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. त्यानंतर अलॉईंग जर केलं तर रेजिस्टिव्हिटी काय होत आहे, इन्क्रीज. कोल्ड वर्क म्हणजे मेकॅनिकल वर्क जर केलं तर रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज. आणि एज हार्डनिंग म्हणजे रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज. तर सगळीकडे काय होत आहे, इन्क्रीज. फक्त
सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर जर असेल तर ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, कुठे, फक्त टेम्परेचरसाठी. तर हे होतं व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेजिस्टिव्हिटी ऑफ द इलेक्ट्रिकल मटेरियल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया नेक्स्ट टॉपिक. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता टॉपिक बघितला आहे की टर्म्स अँड फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेजिस्टिव्हिटी ऑफ द इलेक्ट्रिकल मटेरियल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात इलेक्ट्रॉन मोबिलिटी अँड एनर्जी लेवल डायग्राम ऑफ द मटेरियल. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू.